जैन मॅडम. जैन जैन मॅडम. युवराज कसा सुटला, मी त्याला जाऊ कसं दिलं, हेच प्रश्न पडलेत ना तुम्हाला? आज पहिल्यांदा माझ्या तावडीतनं गुन्हेगार सुटलाय. तुमच्या नजरेतला अविश्वास, तुमच्या मनात पडणारे प्रश्न नीट दिसतायत मला. सॉरी मॅडम. मग हेच प्रश्न मी विचारले तर? जय हिंद मॅम. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी माझ्या घरच्यांसमोर युवराज भाऊजींच्या विरुद्ध साक्ष दिली. माझाच नाही मॅम, आमच्या सगळ्यांचाच तुमच्यावर विश्वास होता. पण मग असं काय घडलं? मला माहिती आहे, एक ज्युनियर म्हणून कदाचित हा प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये मला, पण टीम तारेणी कायम एका कुटुंबासारखंच काम करत आली आहे. आम्हाला सगळ्यांना एकमेकांच्या कामासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी माहीत असायच्या. रादर आत्तापर्यंत जेवढे केवढे मिशन सक्सेसफुल झालेत ते ह्याचमुळे झालेत कारण आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. मॅम, एक टीम म्हणून आम्हाला जे काही घडलंय त्याची फक्त क्लॅरिटी हवी, एवढंच माझं म्हणणं आहे. हे बघ तारिणी, मॅम, आमचा तुमच्यावर विश्वास नाही अशी गोष्ट नाही आहे. तुम्ही तुमच्या कामात काहीही चुकीचं करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण युवराज तुमच्या ताब्यात असूनही आपल्याला त्याच्याकडनं काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही आणि तुम्ही त्याला असं अचानक सोडून दिलं. असं का घडलं? पुरावे नाही सापडले. तुम्हाला सापडले? सापडले का कोणाला? नाही ना? मला कसं इतक्या लगेच सापडतील ग? तूच सांग ना तारिणी, तुझी साक्ष या व्यतिरिक्त दुसरा कुठला पुरावा होता आपल्याकडे? आणि मला असं दाखवून द्यायचं नव्हतं की घरातल्या सुनेच्या सांगण्यावरून मी हे सगळं करते. त्याने तुझी आयडेंटिटी धोक्यात आली असती. ऑफिसर तारिणी खांडेकर, सांगा दुसरं काय करू शकणार होते मी? आयुष्यात पहिल्यांदा माझ्याकडून एक गुन्हेगार सुटलाय. पहिल्यांदा मला इतकं हेल्पलेस फील होतंय. एक टीम म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर उभं राहायचं तर मला प्रश्न विचारताय. काय काय बोलली होतीस ग आता? हा, विश्वास, एकमेकांवरचा विश्वास ही टीम तारिणीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, हो ना? कुठं आहे मग माझ्या बाबतीत विश्वास का नाही? मी सांगू? कारण तुम्हाला क्लॅरिटी लागते ना सगळ्याची, आणि मी क्लॅरिटी देत नसते. माझी काम करण्याची पद्धतच वेगळी आहे, कळलं? मी कोणाला काही सांगत बसत नाही. जे जे बोलते ते ते करते. नेमकं ह्याच वेळी माझं चुकलं. कारण टीम तारिणीची चीफ आहे ना मी आता. म्हटलं आपले सगळे नियम बाजूला ठेवूया आणि जरा टीमच्या कलाने घेऊया. हा, नियम, प्रोटोकॉल सगळं फॉलो करूया. बघूया काय हाती लागते. आणि काय हाती लागलं? सुटला ना तो. माझंच चुकलं. जेव्हा ताब्यात आला होता ना तेव्हाच ठोकायला हवं होतं. पण काय हरकत नाही, अजून किती वेळ चकवेल मला. पुन्हा माझ्या तावडीत सापडेलच. एनिवे, मला जरा शांत व्हायचंय. प्लीज लीव मी अलोन फॉर सम टाइम. आता जा ना. तारिणी, जेजेला काय काय आणि किती प्रश्न विचारशील? जे हे एक न सुटणारं पोड आहे.
बस आम्हाला कळतंय जे होतंय ते जरा विचित्र आहे, पण जे मॅडमनी पण सांगितलं ना काय झालं ते. पैशासाठी मी युवराज खांडेकरला सोडलं. माझ्यासाठी पैसा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांना पण खूप त्रास होतो हे पण दिसतंय. इथे येण्याआधी मी लाखोंमध्ये खेळत होते, पण आता टीम तारिणी जॉईन केल्यापासून मी करोडोंमध्ये खेळायला लागले. खरं तारिणी टीमकडे फक्त हाय प्रोफाईल केसेस येतात, मला चांगलंच माहिती होतं. आणि म्हणूनच मला ही टीम जॉईन करायची होती. कारण जे बोलते ते करते. हा, आणि तसंही आपल्याकडे युवराज विरोधात दुसरा काहीच पुरावा नाही. म्हणजे गुलाब पकडला गेल्यानंतर त्याच्यासारखा दुसरा काही पुरावाच मिळाला नाही युवराजला अडकवायला. बिचारी तारिणी, तुझ्या टीमची ना रेड सुद्धा माझ्याचमुळे सक्सेसफुल नाही झाली. तुम्हाला मिळालेली टीप माझ्या पथ्यावर पडली आणि मी समोरच्या पार्टीला आधीच सावध केलं. हे सगळं जे मॅडमनी सांगितलं त्यांच्या कुठल्याच उत्तरांनी माझं समाधान का होत नाहीये. 2 करोड त्यांचा माल वाचवल्याचे आणि युवराज खांडेकरची डील $4 करोड. जे मॅमनी नक्की पुराव्याअभावीच सोडलंय ना युवराजला. मॅम जितक्या हातबल दाखवतायत तितक्या त्या खरंच हातबल आहेत का, की त्या काहीतरी लपवतायत. पैशासाठी तुमचं रेप्युटेशनच काय, तुमची आयडेंटिटी विकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. जे बोलते ते करते. गुड मॉर्निंग. बाहेर बाहेर तिकडे तिकडे केदार तारिणीची रूम ना, ती बाजूची आहे. चुकीच्या रूम मध्ये आलात तुम्ही. अरे पण मला तुलाच भेटायचंय. कशाला? आधी पेढा खा, तोंड गोड करायचं. काय झालंय काय? या वयात डॉक्टरकीची वेगळी डिग्री वगैरे मिळाली का तुम्हाला, की शासनाने कुठला पुरस्कार जाहीर केलाय तुमच्यासाठी? नाही, पण तसं असतं तर MNN वर न्यूज आलीच असती ना. तसंही तुम्हाला MNNनेच मोठं केलंय आजपर्यंत. म्हणजे खोटं आहे का? नाही नाही, अजिबात खोटं नाही, पण सगळं खरं सुद्धा नाही. म्हणजे अर्ध खरं आहे आणि अर्ध खोटं आहे. MNNने मला मोठं केलं हे खरं आहे, पण मला कुठली डिग्री मिळाली आहे किंवा मला कुठला पुरस्कार मिळाला आहे हे मात्र खोटं आहे. अरे मी खुश आहे कारण तू परत घरी आलायस. चल घे पेढा घे. कशाला डायबिटीसचा अजून एक पेशंट वाढवत आहे डॉक्टर कामत? आणि मनापासून सांगा, तुम्हाला खरंच आनंद झाला मी सुटून आलोय त्याचा? असं का बोलतोस तू? अरे ईशा, कौशिकी, तू तुम्ही सगळे मला माझ्या मुलांसारखेच आहात. त्यामुळे बट ऑब्वियस तू घरी परत आलास मी खुश होणार ना. आधी पेढा खा. देतो.